ते पंच यावेळेस बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या असतील आणि आज देखील धारणी गावामध्ये आमदार जशकामध्ये ते पंच म्हणून ते काम पाहतील. खरं तर बोरीलच्या मैदानावर करता आमची पहिली भेट झाली होती. त्यानंतर या सोबतची खरं तर आमची दुसरी शृंखला आपण पाहतोय. अभिजितदा पारिंगे आणि नरेशदा म्हात्रे हे दोन पंच. चला जावले वाघिलवाडा आपला 12th मॅन. स्ट्रायकर एंडवर असेल प्रसाद, नॉन स्ट्रायकर एंडवर शिवराज. ही सलामीची जोडी जोड चकली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट संपादन केली जाते. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. प्रसाद घरत या ठिकाणी बाद झाले आपण पाहतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मध्ये सुरेख कामगिरी केली. पहिला चेंडू सुंदर फेकला गेला. भागेश सुरते आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर येतोय. बरंचसं नाव खरं तर क्रिकेट मध्ये खरं तर आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू भावेश सुरते. यावेळेस नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतो. गोलंदाजी मागो गोलंदाज असेल हरेश हरेश सावंत, हरेश गावण खरं तर हा गोलंदाज असेल. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर ते पाहतोय भावेश सुरते येतोय. भागेश सुरते खर तर क्रिकेटच्या या खेळामध्ये खरं तर एक नाव मात्र आपलं मोठं नाव पाहायला मिळतं. तर भागेश सुरते तिसऱ्या क्रमांकावर येतोय. अजूनही एक धाव दाखल करतो पाहायला मिळत नाहीये. पहिला झटका मात्र प्रसाद घरत यांच्या माध्यमातून बसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी बाको गोलंदाज यावेळेस हलका त्याने स्टिअर केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका, चांगला फटका. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. भागेश सुरतेच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4 धावा आपण पाहिला. 4 धावांनी खरं तर खातं ओपन केलं भागेश सुरते. त्या फलंदाजानं तिसऱ्या क्रमांकावरती आला तर फक्त टायमिंगच्या जोर आपण पाहिला फटका खेचला आणि चौकार मात्र संपादित केला. चौकार रेषी करता आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं करता ओपन केलं. 4 धावा लागल्या दाफळकर एका गाडीच्या मोबदल्यात. 4 धावा दाफळकर ती पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका घेतला समोरच्या दिशेला. भागेश सुरतेच्या बॅट मधून येईल का? हा चेंडू जातो वन बाउन्स करत तर 4 धावांसाठी आलेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो भागेश सुरतेच्या बॅट मधून. 8 धावा लागल्या जातील दाफळकर पाहतोय. खरं तर पहिल्या 2 चेंडूवर पहिला चेंडू अगदी टायमिंगच्या जोरावर अगदी एक चौकार पाहिला. त्यानंतर मात्र चावले आणि वाघिलवाडा या संघाच्या. चावले वाघिलवाडा विपक्ष बलवली जिते. फटकेबाजी ज्या P1चा षटक आहे ना त्या P1चा षटकाचा अगदी फायदा घेतला जातोय. ते रिस्ट्रिक्शन आखून दिलेत ना फक्त 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमा रेषेलगत असतील. बाकी क्षेत्ररक्षक करत 38 सर्कलच्या आतमध्ये. खरं तर फलंदाज आहेत ना ते क्षेत्र 13 धावा लागल्या त्या फलकावरती. यावेळेस बॅटची एज शॉट थर्डमॅनच्या दिशेने जेल टिपला जाईल का? नक्कीच टिपला जाईल. पॅव्हिलियन पाहिलं फटका या ठिकाणी फसला गेला.
षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्या त्या सागर नवीन फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर येतोय तर फटकेबाजी सुरेख होत होती परंतु त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा मोह खरं तर आवडला नाही. सूरज पाटील मागच्या चिडीवर खरं तर बाद झाला. दुसरे षटक आउट पाहतो कोणाच्या वाट्याला दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येईल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांगी दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी बाकवर गोलंदाज आपण गोलंदाजाचं नाव घालवायचंय गोलंदाज सागर फलंदाज सागर सागर टू सागर असा सामना पाहायला नक्कीच मिळेल परंतु ऑन द स्ट्राईक असेल आता भाग्येश सुरते हा फलंदाज 13 धावा दाखल पाहायला मिळतात. 2 गडी मात्र बाद झालेत आपण पाहतोय. सागर गोलंदाजी बाक वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांगी दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी बाकवर स्ट्रायकर एंडवर असेल उजव्या हाताचा फलंदाज भाग्येश सुरते. यावेळेस लोअर फुलटा चेंडू आपण पाहिला वाईडिश लॉंगनच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. हरीश सावंत गावंड या चेंडूवरती येतील. या ठिकाणी एक धाव मिळाली जाईल भावेश सुरते भाग्येश सुरते यांना आणि 14 धावा लागल्या धावफलक करतात अद्यापपर्यंत ते म्हणजे जावले वाघेलवाडा संघाच्या 14 धावा धावफलक करते पाहायला म्हणजे विकेटची पडझड. त्यानंतर या ठिकाणी भाग्येश सुरतेने ओळखला सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून संयम क्रिकेटचं दर्शन या मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस सोडून दिल्या चेंडूला पंच आमच्याकडे वळतील. उमेश दुर्गे सरांचा इशारा येतो या ठिकाणी हा वाईट बॉल असेल. अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. 15 धावा लागल्या धावफलकावर आपण पाहतोय. माझे साथी गुणलेखक अमोल पाटील सर गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय त्यांना देखील धन्यवाद देऊया. शृंखलेमार्फत स्पर्धेमध्ये स्वतः आयोजक आहेत या दमदार आमदार चषकाचे आपण पाहतोय. सूरज टू सूरज आता मात्र सामना असेल. सागर टू सागर या ठिकाणी बॉल मात्र सागर मात्र चेंडूकडे पाहतच बसला आणि पाहतच बसला जणू काही चेंडूच्या प्रेमातच पडला. या चेंडूकडे आशाभूत नजरेकडे पंचांकडे पाहत बसला. पंच यावेळेस पंच तटस्थ पाहायला मिळतात. उमेश दुर्गे सर बराचसा अनुभव या पंचांना पाहायला मिळतो. त्यांच्या समेत आपण पाहतोय रवी दुर्गे सर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत असतील. बराचसा अनुभव धारणी संघासाठी त्यांनी बरीचशी वर्षे क्रिकेटसाठी घालवलीत. यावेळेस मोठा फटका घेतला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. या चेंडूवर येतोय षटकार मोठा फटका आपण पाहिला. सागरला मात्र शांत ठेवू शकत नाही. मागच्या चेंडूवर जरा थोडासा नाराज होता परंतु या चेंडूवर मात्र जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते मात्र हलकं केलंय. षटकार येतोय. 21 धावा लागल्या तर फलक 21 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड पाहायला मिळतात त्या जावले वाघेलवाडा संघाच्या. चांगली लढत पाहायला मिळेल कारण दोन्ही तितकेच ताकदीचे संघ पाहायला मिळतील. एका बाजूला पाहिला जावले वाघेलवाडा संघ दुसऱ्या बाजूला बलवली जिते असा मात्र सामना रंग आणि प्रेक्षकांचा खरं तर नजरा या सामन्याकडे लागल्या जातील कारण दोन्ही तितके ताकदीचे संघ एकमेकांसमोर खरं तर आपल्या टापासाठी गावासाठी यावेळेस गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. पंचांचे हात खुले झाले. पंचांचा इशारा येतो हा वाईट बॉल असेल. 22 धावा लागल्या दाफलकर डबल दुरी ऑन बोर्ड पाहायला मिळते. एक षटकार आला त्यानंतर थोडस प्रेशर खरं तर क्रिएट झालं गोलंदाजावर परंतु प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. खरं तर असेल तरी मात्र प्रोत्साहन देणं गरजेचं. गोलंदाज अशा ठिकाणी आपण पाहतो जेव्हा षटकार येतो गोलंदाजाच्या मनात थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि गोलंदाज यावेळेस चुकी करतो. यावेळेस फुलारलेनचा बॉल टॅप केला चेंडूला आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने. हरीश गावंड यावेळी चेंडूवरती येतील. एक धाव यावेळेस मिळेल. एका धावेच्या मदतीने 23 धावा लागल्या धावफलकावर अद्यापपर्यंत पाहायला मिळतात त्या जावले वाघेलवाडा संघाच्या. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्यापर्यंत चांगली सुरुवात खरं तर प्रथम फलंदाजी करत असताना जावले वाघेलवाडा या संघाची पाहायला मिळते. भाग्येश सुरते खरं तर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये खरं तर पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय कान मंत्र दिला जातो गोलंदाजाकडून. तितकाच ताकदीचा मोठा दिग्गज खरं तर खेळाडू त्याच्या समोर उभा भाग्येश सुरते ऑन द स्ट्राईक असेल. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली लढत या दोन संघादरम्यान. यावेळेस फुलारलेनचा बॉल जाईल वाईडिश लॉंगनच्या दिशेने येतोय. खणखणीत दमदार आमदार चषकातील चौकार.
27 धावा लागल्या तफलकावर. आपण पाहतो या सावकारच्या सहाय्याने खरं तर भाग्य सुरते नावाचं वादळ सुरू झालंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन वादळ घोंगावत आहे. क्रिकेटच्या मैदानात खरं तर भाग्य सुरते नावाचं वादळ घोंगावते, परंतु आपण पाहतोय प्रचंड हवा. खरं तर वादळ वारा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जी भगवी पताका या ठिकाणी पाहतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जरूर भाग्य सुरते नावाचं वादळ सुरू आहे, परंतु हे दुसरं नैसर्गिक वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. खरं तर दिमागदार आयोजन आपला पाहायला मिळतोय. सीएचबी क्रिकेट संघ धारणी आयोजित शिवसेना युवसेना दमदार आमदार चषक. खरं तर 2022 हे पर्व तफलकावरती धावा लागल्यात 27. भाग्येश सुरते 5 चेंडू आणि अद्याप 15 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅट मध्ये होताना आपण फटकेबाजी पाहिली. भाग्येश तवाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये खरं तर अंमलसर सुरू झालाय, परंतु ते शमवावं लागेल विपक्ष खेळत असणाऱ्या बलवली जिते संघाच्या गोलंदाजांना. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सागर या गोलंदाजाला खरं तर आक्रमण चढवला गेला, परंतु यावेळेस कानमंत्र दिलाय कर्णधाराने आणि त्या कानमंत्रावर खरं तर सार्थक उतरावं लागेल. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक पाहायला म्हणजे अंधाधुंदी पटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. षटक संपल्याचा 2 षटकांचा या ठिकाणी खेळ होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतील त्या जावले वाघेलवाडा संघाच्या त्या 2 बाद 27 धावा. 2 बाद 27 आपण पाहतोय. विकेट गेल्या त्यानंतर थोडस सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलं. जे खराब चेंडू होते त्यांना मात्र सीमा पार धाडण्याचं काम भाग्येश सुरते आणि सागर या फलंदाजांनी खरं तर केलं. अद्यापर्यंत मित्रांनो चांगली स्थिती आहे. विकेट गेल्यानंतर खरं तर सूरज पाटील आणि प्रसाद घरत या 2 खरं तर मोठ्या फलंदाजी विकेट गेल्यानंतर खरं तर डाव सावरला या 2 फलंदाजांनी. आपण पाहतोय 27 धावा लागल्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदला 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये काय होणार बिघडणार ते आपण नक्कीच येणार काल आणि होईल आपल्याला नक्कीच सांगेल. आणि या 2 षटकांमध्ये चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा खरं तर अपेक्षा असतील या 2 फलंदाजांचा एक सन्मानजनक टोटल. तर मैदानाचा भौगोलिक विचार केला तर या मैदानावर अगदी धावांचा पाऊस नक्कीच आपला पाहायला मिळतो, कारण मैदान छोटं आहे आणि त्या अनुषंगाने पाहतो सीमारेषा पलीकडे चेंडू सहजरित्या पोहोचवला जातो. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन रोहित येतोय. कोणतं स्ट्राईक असेल सागर यावेळेस 4थ्या क्रमांकावरती आला होता. यावेळेस फटका सुरेख ताकदीचा वापर चेंडू करेल हवाई सफर. यावेळेस येतोय दमदार असा षटकार. अतिशय सुरेखरित्या हाताळला गेला. 33 धावा लागल्या त्या फलकावरती. यावेळेस फटका सुरेख स्टँड अँड डिलिव्हर येतो या चेंडूवर मोठा फटका षटकार. मिळतात यावेळेस 7 चेंडू आणि 19 धावसंख्येवर खेळतोय तो सागर हा फलंदाज आणि त्याच्या जोडीला असलेला भाग्येश सुरते खरं तर तो देखील चांगली फटकेबाजी करतोय. 15 धावसंख्येवर खेळतो वैयक्तिक. आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागले तर टीमच्या टोटल 39 धावा. 39 धावा पाहायला मिळतात. सलग आपण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, नंतर सलग 3ऱ्या चेंडूवर देखील षटकार. चांगली फटकेबाजी खरं तर
अगदी लाईनला लेंथला पिक केला यावेळेस फलंदाज सागर यांनी आणि त्या चेंडूला खरं तर सीमारेषा पार पाठवलं. यावेळेस गती परिवर्तन चेंज ऑफ वेज खरं तर विविधता गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे आणि त्या विविधतेचं खरं तर प्रात्यक्षिक दर्शन मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसतो रोहित गोलंदाज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची. षटकारचा मार खाल्ल्यानंतर खरं तर कमबॅक केलंय या रोहित या गोलंदाजानं. यावेळेस लाईन खराब पंच आमच्याकडे बोलतील वाईटचा इशारा या ठिकाणी केलाय. 40 धावा लागला धावफलकार आपण पाहतो चांगले टोटल आतापर्यंत जमवले. खरं तर अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आणि या षटकातील आणि अजून एक षटक खरं तर यानंतर बाकी आहे. यावेळेस पिक केलंय चेंडूला लोवर फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. पंचांनी या चेंडूला खरं तर दंडित केलंय. नो बॉल नो बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. डायरेक्ट मारन त्याने बॉल. या ठिकाणी पंच जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवतील. नो बॉल +2 नो +2 अशा 3 धावा खरं तर या चेंडूवर मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीने 43 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा चेंडू मात्र प्री हिट असणार. सुवर्ण संधी असेल फलंदाजीसाठी. मोठा फटका जर केला आणि जेल जरी पकडला तर मात्र बाद नसणार. या प्री हिटचा बॉल सागर ऑन द स्ट्राईक असेल यावेळेस. यावेळेस फटका सुरेख पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. येतोय दमदार षटकार. सत्तावीस धावसंख्येवर खेळतो सागर हा फलंदाज. जाफरकर ती धावा लागल्या त्या 49. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाकी 6 चेंडूचा खेळ बाकी आपण मध्ये 6 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल खरं तर चावले वागलवाडा संघ आपण येणारी काल आणि वेळ निश्चितच सांगून जाईल.
चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला मात्र आमंत्रित करण्यात आले. स्लॉगवरचं षटक गणित गोलंदाज मार्क गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं पाहिलं आणि सांघिक चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज दिलीप येतोय. भाग्येश सुरते ऑन द स्ट्राईक. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये खरं तर तो लँड झाला. डॉट बॉल येतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 55 धावा लागला तर फलकावर ते म्हणजे जावले वाघेलवाडा संघाच्या. यावेळेस दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. खरं तर स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण पाहतो हाणामारी होत असते, परंतु या गोलंदाजाने मात्र त्याचं कौशल्य दाखवून दिलंय. पहिला 2 चेंडूवर आपला पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र विकेट. खरं तर मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटला ब्रश होऊन चेंडूने सरळ रेस्टनचा वेध घेतला. या ठिकाणी भाग्येश सुरते हा मोठा फलंदाज मात्र पास झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राहुल येतोय. टावखुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय. दिलीप मात्र चांगली कामगिरी करतोय. 55 धावा लागला तर फलकावरती. यावेळेस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. अगदी फलंदाजीच्या नाकापासून चेंडू काढण्यामध्ये यश आलं. या गोलंदाजाला करता परफ्यूम डिलिव्हरीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. अंदाधुंदी फटका आपण पाहिला. ब्लाइंड स्ट्रोक या चेंडूवर होती जाम मिळाला. डॉट बॉल येतोय. आपण पाहतो चांगली गोलंदाजी. पहिले सुरुवातीचे 3 चेंडू अगदी सुरेखरित्या फेकले. त्या गोलंदाजाने विकेट स्वतःच्या नावावर केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मका गोलंदाज दिलीप पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस मोठा फटका घेतला अगदी ताकदीच्या जोरावर. आमदार चषकातील दमदार षटकार. एकसष्ट धावा लागल्या तफलकावर या षटकाराच्या मदतीने पण आवडतोय. राहुलने मात्र त्याचे इरादे स्पष्ट केलेत. या ठिकाणी षटकार ढोकलाय. या पुन्हा एकदा आडव्या बॅटने या चेंडूला सरळ फेकून दिलाय. सीमा रेषाच्या पलीकडे येतोय दमदार असा षटकार. पाहिलं मी म्हटलं होतं पहिले सुरुवातीचे चेंडू डॉट जरी आले असले त्यानंतर मात्र प्रहार चढवलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आपण पाहिला राहुल याच्या माध्यमातून. यावेळेस गती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. 67 धावा लागला धावफलकावरती प्रभात पंचांचा निर्बळ येतो. षटक संपलाय. एका 17चा करत या ठिकाणी खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जावले वाघेलवाडा संघाच्या धावफलकावरती धावा लागला त्या 67. येणारे 24 चेंडू आणि गरज असणार 68 धावसंख्येची ती म्हणजे बलवली जिते या संघाला. तत्पूर्वी संधी या DJ मास्टरला.
24 चेंडू आणि गरज असेल आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये खरं 24 चेंडू आणि 68 धावांचा पाठलाग करावा लागेल. तुमची बलवली जिते या संघाला मोठं आव्हान आपण पाहतोय. अगदी धावांचा डोंगर मात्र उभा केलाय. त्या डोंगराचा पाठलाग करत असताना खरं तर सुरुवातीपासून बलवली जिते या संघाच्या फलंदाजाकडून आक्रमणच करावं लागेल. उत्तरच प्रत्युत्तर हल्ल्यास प्रति हल्ला मात्र या ठिकाणी चढवावा लागेल. खरं लक्ष मोठे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या कालामध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये जर आक्रमण झालं तर नक्कीच समीकरण थोडस कमी प्रेशर थोडस कमी होईल आणि समीकरण थोडस हलका होईल. खरं तर त्या फलंदाजांसाठी येणाऱ्या नवीन तर सुरुवातीपासून या सलामीच्या फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप चांगली फटकेबाजी करावी लागेल. तत्पूर्वी विनंती करतो टेंबरी पाली संघाचा कर्णधार आणि कलवा पेन कोलीवाडा दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण लगेच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. खुल्या मैदानाकडे आपण पाहतो जिथे गरज 24 चेंडू आणि 68 धावसंख्येची ती भलवली जिते या संघाला विपेक्षा खेळत असताना जावले वाघेलवाडा संघाच्या पहिलाच गोलंदाज येतो. गोलंदाजी वाकवर सूरज सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर सागर पहिला चेंडू या ठिकाणी बॅटला ब्रश होणारा चेंडू पाहिला. हिस्टोरिकच्या चेंडूवर कुठली चुकी करत नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज पहिला चेंडू आपण दुसरा चेंडू आपण पाहिला सुरेखरित्या हाताला गेला. अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू बदलण्यामुळे टाकण्यामध्ये करत गोलंदाजाला यश आलंय. दुसरा चेंडू आपण देखील डॉट येतोय. या ठिकाणी थोडंसं प्रेशर क्रिएट झालं. दोन सलगचे निर्धाव चेंडू खरं तर प्रेशर क्रिएट करून जाणार. यावेळेस फटका सुरेख कॉपी बुक स्टाईलने हा चेंडू केलून काढलाय. चेंडू जाईल दन 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 का रे सीमा पार येतोय चौकार. त्यानंतर आपण सागरच्या बॅटमध्ये सुंदर फटका पाहिला चौकार. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी सीमा रेषा लगत जाईल का चौकार. सलगचा दुसरा चौकार येतोय. आपण पाहतोय सुरुवातीच्या खरं तर चेंडूमध्ये चाचपडत होता सागर परंतु दोन चेंडू सुरेख दोन फटके 8 धावा लागल्या धाफलकावरती. आपले सलग कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आपण पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाफलक तिचा सिरवला 8 धावसंख्येवर 68 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धाफलकर लागल्या ते म्हणजे बलवली जिते संघाच्या. यावेळेस बॅटची एज आपण पाहतोय. गलीचा क्षेत्ररक्षक हा चेंडूवर फील्ड करेल. तत्पूर्वी एक धावेस कंप्लीट केली जाईल. सिंगलच मिळेल या चेंडूवरती. पंचांचा मात्र इशारा येतोय. षटक संपलंय. P1चं षटक होतं त्यामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या 9 धावा आपण पाहतोय. बिनबाद 9 ही जमीची बाजू अद्यापपर्यंत पाहायला मिळते बलवली जिते या संघाची. तत्पूर्वी संधी देऊया DJ बास्टरला. थँक्यू डीजे. आपण पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 9 धावा दाफलकर लागल्यात. येणाऱ्या 18 चेंडू आणि आता गरज असेल खरं तर पंकज घरत येतो दुसऱ्या षटकासाठी. पुढचा सामना असेल टेंबरी पाली विपक्ष कलवा पेन कोलीवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच आपल्यासाठी हा लास्ट कॉल असेल. 10 धावा लागल्या दाफलकावरती. अजून येणारे 17 चेंडू असतील आणि गरज असेल
दुसरा गोलंदाज आपण पाहतोय पंकज घरत येतो गोलंदाजीसाठी 10 धावा दाफलकरती लागल्या गेल्यात 58 धावांची अजून आवश्यकता पाहायला मिळते यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पण होता डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होता एक धाव कमप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय सागर आता स्ट्रायकर एंडवर असेल 11 धावा लागल्या दाफलकर आपण पाहतोय सिंगल डबलनी काहीच फरक पडणार नाही खरं तर जावले वाघेलवाडा संघाला परंतु मोठे फटके खेचावे लागतील ते म्हणजे बलवली जिते संघाच्या फलंदाजांना या षटकामध्ये आपण पाहिला सुरुवात चांगली केली पंकज घरत गोलंदाजांना पुन्हा एकदा बघूया पंकज यावेळेस खूप शॉट गेला काय फटका सुरू आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या चेंडूवरील कणकणीत चौकार या ठिकाणी सरळ बॅटने फटका येत नव्हते त्या ठिकाणी आपण पाहिलं अगल्या वेगळा खरं तर दुसरा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्या चेंडूवर खरं तर यश प्राप्त झालं या फलंदाजाला चौकार आला चौकारच्या मदतीने आपण पाहतो 15 धावा लागल्या तर कव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ या ठिकाणी अजूनही मोठा खरं तर डोंगर चढायचा तो डोंगर चढत असताना आपण पाहतोय अजूनही एकही विकेट गमावली नाही खरं तर चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला फेकून दिलाय चेंडूचा सीमा रेषा पार येतोय आमदार चषकातील दमदार षटकार एकवीस धावा लागल्या दाफलकवर आपण पाहतोय बिनबाद 21 करत चांगली सुरुवात कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुमच्याकडून काय व्हायला पाहिजे कारण चांगली फटकेबाजी मी म्हटलं होतं सुरुवातीपासून जर आक्रमण झालं तर निश्चित या धावसंख्येचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न यावेळेस यशस्वी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाच्या मार्फत चालू आहे यावेळी पुन्हा एकदा येतो सलगचा दुसरा या ठिकाणी सागरच्या बॅट मधून माहिती बिग हिट षटकार भगवा वातावरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये तयार आहे कारण पताका आपण पाहतो भगवी पताका खरं तर एक माहोल बनवतोय शिवसेना म्हटलं तर मुंबईमध्ये मराठी माणसाचं खरं तर अस्तित्व टिकून ठेवण्याचं काम खरं तर शिवसेना प्रमुख आपण पाहतो श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं त्यांच्या मुलेच खरं तर मुंबईमध्ये मराठी माणसाचं नाव खरं तर टिकून राहिलं या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय षटक संपलंय या ठिकाणी 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 27 धावा धावफलकावरती लागल्या चांगली सुरुवात आपण पाहतोय 12 चेंडूवर आता गरज असेल 41 धावसंख्येची 12 चेंडू 41 समीकरण बनलंय या ठिकाणी तर या षटकामध्ये आपण पाहतोय अजूनही एकही विकेट गमावलेली नाहीये ती मात्र जमेची बाजू कारण जोड चाकली मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते सागर मात्र चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला मात्र साथ देतोय तो नवीन फलंदाज आदरणीय निखिल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण युवा सेना शाखा प्रमुख टेंबरी आपणास विनंती असेल निखिल पाटील साहेब आपण व्यासपीठावर यायचं आपलं देखील आणि त्यांच्या समवेत प्रकाश जाधव साहेबांना देखील विनंती असेल पालीचे शाखा प्रमुख आहेत त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर यायचं आपल्या आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल पुढचा सामना असेल टेंबरी पाली आणि कलवा पेन कोलीवाडा पण लगेचच टॉस साठी यायचं यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशन मिळालंय कमी स्वतः गोलंदाज येतो चेंडू खाली या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल फलंदाज पहिल्या क्रमांकावरचा या ठिकाणी होईल बाद भगवे आमचे रक्त तळपतो
पण पाहतोय एक विकेट आतापर्यंत यावेळेस गोलंदाजाला मिळतीये, कारण तिसरे षटक घेऊन आला होता आणि पहिल्याच चेंडूवर खरं तर एक सफलता प्राप्त झाली. परंतु सागर चांगली कामगिरी करतोय, त्याच्या बॅटच्या रडार मध्ये खरं तर चेंडू येतोय, तो वैयक्तिक खेळतोय 11 चेंडू आणि 26 या धावसंख्येवरती. निखिल पाटील आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दर्शन आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. 11 चेंडू आणि आता गरज असेल 41 धावसंख्येची. चेंडू देखील सुरेख फेकला गेला, परंतु यावेळेस लाईन करा पंचांचा इशारा, हा वाईट बॉल असेल. समीकरण यावेळेस बनतंय. येणारे 11 चेंडू आणि गरज असेल 40 या धावसंख्येची. 11 चेंडू 40 धावसंख्येची गरज. यावेळेस बघा सरळ बॅटने जेव्हा फटके येत नाही त्या ठिकाणी युक्तीचा वापर केला जातो. पंचांचा इशारा, या चेंडूवर होईल दमदमीत चौकार. सागर सलामीला आला होता. 30 धावसंख्येवर करतो वैयक्तिक खेळतोय. 10 चेंडूवर आता गरज असेल 36 या धावसंख्येची. 10 चेंडू 36 ची गरज. दर्शनचा विचार केला, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती जो सलामीचा फलंदाज होता. त्यानंतर मात्र यावेळेस दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं एक वावंत धाव आणि त्यानंतर आलेला हा चौकार. 10 चेंडू आणि गरज आहे 36 या धावसंख्येची. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेला. पोलरचा बॉल या ठिकाणी फेकला गेला. फलंदाजाला थोडीशी द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. डॉट बॉल येतो, डॉट बॉलने करता प्रेशर क्रिएट होत आहे. डॉट बॉलची खरं तर गरज आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे चावले वाघेलवाडी संघाला. 9 चेंडू आणि 36 ची गरज. यावेळेस लाईन खराब. पंच आमच्याकडे पुन्हा उमेश दुर्गे सर बोलतील. या ठिकाणी एक धाव जरी जोडली जाईल धावफलकावरती धावा लागतील 33 धावा. येणारे 9 चेंडू आणि गरज आता 35 या धावसंख्येची. 9 चेंडू 35 धावसंख्येची गरज. आपण पाहतोय चांगला सामना आहे, अजूनही सामना बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये कोणी जिंकलं नाही, कारण अद्यापर्यंत एकच विकेट खरं तर या फलंदाजी करणाऱ्या टीमने गमावली. पुन्हा एकदा वारंवार तीच चुकी. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतायत. या ठिकाणी लाईन करा वावंतरच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल धावफलकावरती धावा लागल्या जातील 34 धावा. येणारे 9 चेंडू आणि गरज असेल 34 या अंकाची. 34 धावसंख्येची अजून गरज आहे. 34 धावा धावफलकावरती लागले त्याने अजूनही येणारे 9 चेंडू आणि गरज असेल 34 या धावसंख्येची. या गोलंदाजाकडे कानमंत्र देण्याची गरज आहे. सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर वेळेस लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. सागर ऑन द स्ट्राईक असेल यावेळेस. लोअर फुलटॉस बॉल बॅटच्या रडार मध्ये करत चेंडू आला नाही. पंचांनी या चेंडूला दंडित केलं, नो घोषित केलंय. या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो +1 अशा 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांशी कुठला वाद घालायचा नाहीये. नो बॉल असेल आणि 1 धाव. नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातील. 36 धावा लागल्या धावफलकावर. येणारे 9 चेंडू आणि गरज आहे 32 या धावसंख्येची. 9 चेंडू 32 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू प्रिहिट असेल. चला स्पीडअप करा. पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. आपण भागेश नक्कीच आपण मोठे मोठे टुर्नामेंट खेळता. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. पंचांचा डिसिजन येईल.
पुढची लढत असेल खरं तर टेंबरी पाली संघाचा कर्णधार निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो कलवा पेन कोलीवाडा संघाच्या कर्णधारांना की आपण टॉस साठी लगेच जायचंय. हा 9 आहे का मग 2 बॉल अजून. पुढची लढत असेल टेंबरी पाली विपक्ष कलवा पेन कोलीवाडा. 8 चेंडू आणि गरज असेल 33 धावांची. 8 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. तत्पूर्वी विनंती करतो कलवा पेन कोलेवाडा संघाचा कर्णधार टेंबरी पाली संघाचा कर्णधार निखिल पाटील आपल्या प्रतीक्षेत देत. आपण लगेच टॉस साठी यायचंय. कृपया सहकार्य करा आणि लगेच तातडीने आपण टॉस साठी या. 8 चेंडू आणि गरज असेल 33 या धावसंख्येची आपण पाहतोय. चांगली टशन करत चांगला सामना. आठ चेंडू आणि 33 ची गरज आहे. हरेश गावंड ऑन द स्ट्राईक असतील. यावेळेस अलंग कार्पेट पडवतोय. समोरच्या दिशेने हा फटका घेतलाय. एक धाव कंप्लीट आणि एक सिंगलच यावेळेस प्राप्त केली जाईल का? हो नक्की सिंगलच मिळेल. येणारी 7 चेंडू आणि गरज असेल 32 या धावसंख्येची. चला टॉस साठी या लगेच. टेंबरी पाली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी कलवा पेन कोलेवाडे संघाच्या कर्णधार विनंती करतो पण लगेच टॉस साठी या आणि टॉस सोडून घ्यायचं. 7 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज अद्यापही बळवली जिथे संघाला. यावेळेस मोठा फटका घेतलाय. समोरच्या दिशेला बिग हिट केलाय. सागरच्या बॅट मध्ये येतोय दमदार असा षटकार. माध्यमातून पाहायला मिळालं. डीजे मास्टर देखील कौतुक करावं लागेल. या दुपारच्या सत्रामध्ये खरं तर थोडस आपण पाहतोय बोरिंग असं वातावरण तयार झालं होतं परंतु प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम खरं तर डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. येणारी 6 चेंडू आणि गरज असेल आता 26 धावसंख्येची. 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज. मी कलवा पेन कोलीवाडा संघाच्या कर्णधार विनंती करतो पण टॉस साठी लगेच यायचं टॉस बॉक्स मध्ये. 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. बॅलन्स सामना जुनी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी सामना सोडला नाहीये. चांगली लढत चांगलं टेन्शन खरं तर पाहायला मिळतो. गोलंदाजी मागो गोलंदाज स्लॉगरचं षटक घेऊन गोलंदाजाचं नाव सांगायचंय. सर्वेश कडू येतोय. 6 चेंडू आणि 26 धावा. पहिलाच बॉल पुलटा चुकीला माफी नाहीये. चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. येतोय दमदार असा षटकार. मी म्हंटल होतं या सामन्यामध्ये अजून कोणी जिंकलं नाहीये कोणी हारलं नाहीये. दोन्ही संघाकडून तेवढेच शर्तीचा प्रयत्न आणि कष्टांची पराकाष्ठा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण येणारी चेंडू असेल आता 5 आणि गरज असेल 20 या धावसंख्येची. 5 चेंडू 20 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. हरेश गावंडने टोकलेला षटकार आपण पाहतो. क्रुशल मुवमेंटला आलेला षटकार करत तर पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू आणि गरज 20 धावसंख्येची पाहायला मिळते. ती म्हणजे बलवली जिथे संघाला. यावेळेस पूल केलं या चेंडूसाठी मिडगड छत्रपती शतरक शकताना एक धाव विलाली जाईल. सागर येथील स्ट्राईक वर समीकरण यावेळेस बनतंय. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे 19 या धावसंख्येची. जर पुढच्या चेंडू जर एखाद मोठा फटका सागरच्या बॅट मधून पाहायला मिळाला तर नक्कीच या सामन्यामध्ये खरं तर
रोमांचकता खरं तर मला पाहायला मिळेल, कारण चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला दोन ताकदवर संघ मी म्हटलं होतं आणि त्या ताकदवर संघामध्ये खरं तर चांगली लढत पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 19 या धावसंख्येची. 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका बसलाय यावेळेस टायमिंग कॉलिंग यावेळेस क्षेत्ररक्षकांमध्ये झालंय आणि दुसरा फलंदाज सागर जो सलामीला आला होता तो मात्र यावेळेस बॅक टू द पवेलियन. आणि 19 धावसंख्येची गरज. पण पाहतोय कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. या चेंडूवर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये नक्कीच रोमांचकता खरं तर निर्माण होईल. हरीश गावण ऑन द स्ट्राईक असतील. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतो. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यष्टिरक्षक यावेळेस कुठली चुकी करत नाहीये. चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. या डॉट बॉल पाहतोय समीकरण थोडस जड होतंय कारण येणारे 2 चेंडू आणि गरज आहे 19 धावसंख्येची. यावेळेस मोठा फटका फ्लिक केलाय फक्त चेंडूचा परंतु फटक्याला थोडासा उशीर झालाय मी तर म्हणेन, कारण या चेंडूवर जरी षटकार आला असं समीकरण बनतंय. येणार 1 चेंडू आणि गरज असेल 13 या धावसंख्येची आपल्याला पाहायला मिळते. जर गोलंदाजाने कुठली चुकी केली नाही या चेंडूवर, या शेवटच्या चेंडूवर तर नक्कीच हा सामना पाहायला मिळेल तो जावले वाघेलवाडा या संघाच्या बाजूने. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना बाकीत वर्तन अत्यंत चुकीचं असतं, कारण काय घडेल काय बिघडेल या क्रिकेटमध्ये ते सांगता येणार. अगदी सरड्यासारखा रंग बदलणार खेळ क्रिकेट, परंतु 1 चेंडू आणि गरज आहे 13 या धावसंख्येची. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. या ठिकाणी सामना जरूर या ठिकाणी गमावलाय तो म्हणजे बलवली जिथे संघाने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांचं देखील हार्दिक धन्यवाद असतील कारण आपण या आमदार चषकामध्ये सहभागी झालात आणि विजयी संघ आपण पाहतो त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन असेल. जावले वाघेलवाडा संघ या ठिकाणी एक सामना मात्र त्यांनी जिंकला. पुढचा सामना असेल टेंबरी पाली विपक्ष कलवा पेन कोलीवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे निखिल पाटील आपण या टॉस साठी तुम्ही कलवा